वाफलेलं आहे बघा भारी एकदम मोमो. वा वा कसं काय मंडळी खाताय ना. अहो खाल्लंच पाहिजे आणि दाखवायचं काम कोणाचं आहे, माझं आहे. आणि त्यातल्या त्यात कसं नवीन नवीन गोष्टी जर दाखवल्या तरच तुम्ही आपल्याला कनेक्ट राहणार का नाही. आता राहिला विषय कनेक्टचा तर बऱ्याच दिवस झाला आपला व्हिडिओ आला नाही मला माहित आहे. पण जरा वैयक्तिक कामामुळे किंवा जरा गुंतागुंतीची कामं असल्यामुळे जरा वेळ लागतोय. पण आपण कधी थांबणार नाही. जोपर्यंत हे चालू आहे तोपर्यंत आपण थांबत नाही. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मैत्रा चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. नवीन नवीन गोष्टी आपण तुमच्यापर्यंत आणतच असते. त्यात काहीतरी वेगळे पण आपण त्याच्यामध्ये असते. मग ते हॉटेल असू दे, मग ते स्ट्रीट फूड असू दे किंवा मग काही घरगुती एखादा आयटम असू दे, पण ते काहीतरी आपण वेगवेगळं आणत असते. असाच एक वेगळा प्रकार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. इचलकरंजी भागातलं नरसोबाच्या वाडीजवळ एक 4 किलोमीटर अंतरावर असलेलं एक हॉटेल आहे भूमिपुत्र रिसॉर्ट म्हणून, जे बऱ्यापैकी गाजलं इचलकरंजी भागात. मी रील बघितला, तुम्ही सुद्धा बघितला असेल, युट्यूबवरती व्हिडिओ बघितला असेल. मला लई इच्छा होती जायची, पण मला त्या व्यापारनं जाता आलं नाही. कारण रोज एखादा व्हिडिओ, रोज एखादं काहीतरी काम आहे. जवळच कवठे महांकाळमध्ये आता एक हॉटेल ओपन झालं आहे भूमिपुत्र रिसॉर्टची शाखा नंबर 2. तिथंच जरा जाऊया म्हटलं, कारण आपल्याला तासगावपासून कवठे महांकाळ जवळ पडते. कवठे महांकाळमध्ये एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला सांगतो मी. मसोबा गेट जवळ बँक ऑफ इंडिया जे आहे कवठे महांकाळमध्ये, तर बँक ऑफ इंडिया जवळ हे तुम्हाला भूमिपुत्र रिसॉर्ट आहे, म्हणजे हॉटेलच आहे ते तुम्हाला इथं बघायला मिळेल. इथली स्पेशालिटी जर म्हटलं नाही, स्पेशालिटी इथली मातीच्या भांड्यातलं जेवण जिथं मिळते. चिकन, मटन, खरडा मटन, तुपातलं मटन, भरपूर व्हरायटी त्यात. त्याची जर आपण एक्साइटमेंट जरा मला पण लागलेली काय काय विषय आणि काय नेमकं विषय होतो इथं तेच बघायसाठी आपण इथं आलेलो आहे. बघणार आहे आपण भूमिपुत्र रिसॉर्टचे चिकन मटन थाळी कशी आहे आणि मातीच्या भांड्याचा नेमका काय विषय. चला, भूमिपुत्र रिसॉर्ट शाखा नंबर 2 आहे, म्हणजे इचलकरंजी भागातलं जे आहे 1 नंबरचं. अगदीच तसं नाही, पण बऱ्यापैकी चांगला आहे बघा. ॲम्बियन्स वगैरे मस्त केलेला आहे, इंटेरियरचं बांधकाम वगैरे आहे आणि रिसॉर्ट मध्ये आल्यासारखं वाटतंय. तसं म्हणजे फार्ममध्ये कसं आल्यासारखं वाटतंय की नाही तसं आहे. इकडच्या बाजूला मला वाटतं फॅमिली सेक्शन आहे. हां बघा, फॅमिली सेक्शन आहे इकडं. तशी व्यवस्था मोठी आहे फॅमिली सुद्धा. आणि हे सुद्धा भारी वाटते. म्हणजे कसं रिसॉर्टमध्ये कसं असते, असं फार्ममध्ये रानातल्या टाईपमध्ये कुठंतरी असं कुठंतरी आतमध्ये जेवणाची व्यवस्था आहे असं असते. आता हे थोडंसं सिटीच्या बाहेर आहे, पण जास्त पण बाहेर नाही. पण इथल्या वातावरण असं वाटतं की चांगलं आहे. आतमध्ये आपण डायरेक्ट जाणार आहे आता किचनमध्ये आणि किचन मधली यंत्रणा जरा बघूया. चला, इथं आलं मला असं कळलं का नाही, म्हणजे तिकडच्या रिसॉर्टला भूमिपुत्रची 1 नंबर शाखा आहे ना, तर चिकन फ्रायला जास्त मागणी आहे. आणि चिकन फ्रायला मागणी असायचं कारण म्हणजे का नाही, ह्यांचं हे चुलीवरचं चिकन फ्राय बघा. चुलीवरचं आहे, एवढं मोठं पातेलं तर खाली गेलेलं आहे. आपण दुपारच्या टाइम मध्ये आलेलो आहे. एकही पाण्याचा थेंब बिना वापरता का नाही ह्यांनी चिकन तयार करतात असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे वाफ जे असते त्याच्यावरती चिकन तयार होते, त्यामुळं जास्त तिकडे चालते. तिकडची मागणी असल्यामुळे त्यांनी इकडे सुद्धा ते आणलेलं आहे. ते आपण बघणारच आहे कसं टाईप मध्ये लागतंय ते. पण एक स्पेशालिटी तिथली म्हणू शकतो आपण. किचन मध्ये आलोय बघा आपण, आणि आल्या आल्या इथं मला आत काय दिसले बघा, सगळी मातीची भांडी जायची. हे ताट आहे तिकडं, इकडं वाट्या आणि काय काय प्लेटा दिसते त्या. आणि ह्यातली स्टीलची भानगड काय नाही, सगळं वाढायचं काम ह्यातच आहे. गच्च मध्ये ठेवलेला आहे. आणि यांचं आपण स्पेशल मधलं फ्राय बघूया. चला, जसं की मी तुम्हाला म्हटलं यांचं स्पेशल आहे चिकन फ्राय. चिकन फ्राय इकडे चालू आहे. त्या पातेल्यातलं फ्राय चिकन याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये काय काय टाकलंय काय आपण आता टाकलेलं नाही काय, फ्राय असं फ्राय मान म्हणजे तयारच आहे. हे फ्राय असं इथं गरम करून एकदम मस्तपैकी फ्राय पॅनला मारून त्याची थाळी लावतात. त्या थाळीमध्ये काय काय येते, थाळी कशी लावते ते सुद्धा बघणार आहे आपण. आणि स्पेशल मटन सुद्धा आहे बरं का. चिकन फ्राय तर आपण बघितलेलं आहे. म्हणजे अजून एक स्पेशल आयटम म्हणजे धनगरी मटन आहे. धनगरी मटन सुद्धा आपण इथं बघायला लावले. फ्राय पॅनला ग्रेव्ही थोडीशी घेतल्या बा, आणि त्याच्यामध्ये हे मटन. आणि मटन म्हटले की नळी पीस त्याच्यामध्ये पाहिजेच, बारीक का होईना पण नळी पीस आहे, त्याच्यावर मजा नाही. थोडासा ह्यो कट धनगरी मटन आपण बघायला लावले. त्यात थोडीशी कोथिंबीर, थोडासा कोकोनटचा किस म्हणजे खोबरं किस, आणि त्यातल्या त्यात जर ओरिजिनल असलं खोबरं की मग लयच मजा असते. आणि हे काय रस्सा. धनगरी मटन आपण बघायला लावले, जे रश्यातलं मटन असते धनगरी मटन. आणि आपण आता स्पेशल थाळ्या बघणार. भूमिपुत्र रिसॉर्ट शाखा नंबरची 2 आहे कवठे महांकाळची.
इचलकरंजीला काय जायला आपल्याला जमलं नाही तिकडं, त्यामुळे आपण इकडं आलेलो आहे. आणि तुम्ही बघितलं आजच्याला की माती सगळी भांडी आहेत बघा. जेवढं तुम्ही बघशीला इथं सगळं मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला दिलं जाते. पाणी असू दे, आणि ह्या थाळ्याच्या स्पेशल आलेत आपल्या पुढे यांच्या त्या थाळ्या पण आहेत. पहिला ही थाळी कुठली कुठली आहे मी तुम्हाला सांगतो. ही जी आपल्या पुढे आहे ती ही स्पेशल धनगरी मटण थाळी आहे. ही जी आहे ती स्पेशल चिकन थाळी आहे. इकडं ही स्पेशल चिकन फ्राय थाळी जे आपण म्हटलं की यांची जास्त चालते. आणि ह्या इकडं स्पेशल मटण थाळी ज्याच्यामध्ये हे 2 प्रकारचं मटण येते. आणि ह्याच्यामध्ये हो तांबडा पांढरा जो रस्सा आहे तो अनलिमिटेड असणार आहे. पहिल्यांदा यांचं स्पेशल जे होतं चिकन फ्राय ती मला खाऊन बघायचं आहे, कारण यांचं जास्त चालतंय असं मला कळालं होतं. ते आपण पहिल्यांदा ट्राय करून बघूया. एकदम वाफलेलं आहे बघा बाहेर, एकदम मऊ मऊ. वा, पेड्यासारखं लागतंय, पेड्यासारखं. म्हणजे एवढं मऊ आहे आणि त्या आमच्या वाफेवर वाफरलेला आहे, त्यामुळे त्याची टेस्ट लय मस्त लागते. एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. मोमो हे का फेमस आहे, यांचं जास्त चालतंय, एकदम भारी क्वालिटी लागते. म्हणजे बाकीचं चिकन तुम्ही ते खाताय कचकच लागतं, तशी अजिबात कचकच लागत नाही, एकदम वाफरलेला आहे. तांबडा पांढरा रस्सा आपण यांचा ट्राय करणार आहे, ज्याच्यामध्ये हे पांढरा आणि तांबडा रस्सा आहे बघा. आणि स्पेशल मटन थाळी बघूया. यांचं असं म्हणणं आहे की सांगली जिल्ह्यामध्ये कवठे महांकाळ तालुक्यात कोल्हापुरी तांबडा पांढरा आणायचा प्रयत्न केलाय. हा हा, पांढरा तर मस्त आहे, तांबडा जरा ट्राय करून बघूया. वा, क्वालिटीला एक नंबर आहे. असं वाटतंय रानात कुठंतरी आंब्याच्या झाडाखाली बसायला पाहिजे. आणि यांचं रेसॉर्टमध्ये तिकडे जे आहे इचलकरंजी बघा ते तसंच आहे. कधी इच्छा झाली म्हणजे वाटलं तर जाऊया आपण तिकडे सुद्धा, पण तसा फील येतोय बरं का. रिसॉर्टला जेवणासारखं जेवण आहे इथं. रस्सा तर मस्त, मला रस्सा जोरात आवडला. आणि ह्यांचं स्पेशल मटन आहे. मटणाची क्वालिटी जरा बघूया. वा, शाळवाची भाकरी बरोबर जरा मटण घेऊया. त्यातली थोडीशी ग्रेव्ही पण आहे त्यामध्ये. माणसं हॉटेलला गेल्यावर भेटते तो मटण प्युअर मिळेल का नाही, फ्रेश मिळेल का नाही, ह्याच्याबरोबर मला काय वाटत नाही. मस्त आहे एकदम मटण, त्यामुळं बिंदास हे करू शकता. आणि रस्सा अनलिमिटेड आहे, त्यामुळं कवठे महांकाळमध्ये जेवणासारखा स्पॉट आहे चांगला, ट्राय करू शकता.